सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आरवी ही संतांची भूमी. आरवीमध्ये एकूण 27 संतांनी अवतार कार्य केलेले आहे. काही निवडक संतांची माहिती आपण आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलद्वारे भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहोत. त्यातील पहिले संत श्री संत लहानूजी महाराज. जपी तपी ना भजनी, योगी आत्मालापी निज संवादी, विदर्भ भाषी अंतर्ज्ञानी लहानूजी गमती. 20व्या शतकातील वैदर्भीय संत मंडळीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत लहानूजी महाराजांनी श्रावणी पौर्णिमेस दिनांक 6 ऑगस्ट 1971 या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन निजधामी गमन केले. त्या चंद्रग्रहणाच्या दिवशी दुपारी 1:55 त्यांची प्राणज्योत अनंतात विराम पावली. जीवाजीवांना उत्क्रांती पथावर आरूढ करण्याचे, त्यांच्या प्रगतीचा सोपान निर्विघ्न करण्यासाठी श्रमपूर्वक झिजण्याचे आपले सत्कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करीत रक्षाबंधनाच्या म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या पवित्र दिनी त्यांनी आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा या भावनेने इहलोकीचा निरोप घेतला. जगत हितार्थ निरलसपणे कष्टणारा एक पुण्यात्मा या मृत्यूलोकावरील आपला विहार संपवून पूर्ण करून अनंतात विराम पावला. लहानूजी महाराज गेले. आता त्यांची ती पावनवाणी, परमार्थ पथावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची ती लोकविलक्षण अस्सल वऱ्हाडी मराठमोळी वाणी पुन्हा ऐकू येणार नाही. त्यांची ती मर्मभेदक दृष्टी, जीवाची सारी मलिनता क्षणार्धात धुवून काढणारी त्यांची ती कृपामय दृष्टी आता पुन्हा कधी पाहायला मिळायची नाही. विदर्भ ही तर संतांची भूमी. इथल्या पावन मातीने अनेक पवित्र आणि दिव्य जीवांना जन्म दिला. कितीतरी साधू सत्पुरुषांच्या जन्माने या वऱ्हाडी भूमीची कूस धन्य झाली आहे. पुण्यात्मा श्री गाडगेबाबा याच भूमीतले. अगदी अलीकडे याच भूमीने राष्ट्रसंत तुकडोजी सारख्या जगोद्धारक जीवनाचा विश्वक्षितिजावर उदय केला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यात संत मायबाई समकालीन श्री बगाजी महाराज ज्या मंगरुळ ग्रामी राहत असत, त्याच गावी भांडे नावाच्या कुळात श्री लहानूजींचा जन्म इसवी सन 1880 साली फाल्गुन शुद्ध द्वितीयेला झाला. श्री अभिमानजी भांडे हे त्यांच्या पित्याचे नाव व मातेचे नाव होते भीमाबाई. 19व्या शतकातील सुप्रसिद्ध खग्रास सूर्यग्रहणाच्या समयास श्री लहानूजी अवनीवर अवतरले होते. लहानपणीच ते मात्या पित्यास मुकले. त्यांचे मामा श्री बारकाजी ठाकरे हे नागपूर जिल्ह्यातील रिधोरा गावी राहत असत. त्यांचे एक नातलग श्री ठवळी हे वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात टाकरखेड येथे राहत. त्यामुळे आपल्या मामांबरोबर श्री लहानूजी लहानपणीच टाकरखेड्याला आले. तेथे ठाकरे मामा श्री बापूराव बळीरामजी देशमुख यांची शेतीभाती करून आपला उदरनिर्वाह करीत असत. लहानूजींचे थोडेसे प्राथमिक शिक्षण या टाकरखेड्यातच झाले. टाकरखेड हे वर्धा नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गाव. पैल तीराला धामंत्री तीर्थ असून तेथे एक मोठे शिवालय आहे. पूर्वी तेथे काशीचे एक महंत श्री इतवारगीर महाराज हे कैक वर्षे राहत असत. लहानगा लहानू त्यांच्याकडे जाऊन पाणी भरणे, मळा राखणे अशी कामे करी. त्याच्या आवडीचेच ते काम होते. मधून मधून काशीकडून आलेला नागे लोकांचा तांडा टाकरखेड मार्गे धामंत्रीला जात असे. लहानग्या लहानूने त्या तांड्याचा तपास लावून पिच्छा पुरविला आणि एक दिवस त्यांच्या समवेत तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला. त्यांच्याबरोबर त्याला चारोधाम तीर्थयात्रा घडली. सत्संगाचे, साधकीय जीवनाचे एक तप बाहेर घालविल्यावर पुनश्च लहानूजी टाकरखेड्याला आले. टाकरखेडच्या आसपास वर्धापात्री म्हणजे वर्धा नदी विहार करून लागले. राहिली साहिली योग साधना पुरी करण्यासाठी मग ते अकोला जिल्ह्यातील सस्ती वाडेगाव येथे वनविहार करणाऱ्या योगी लालगीर बुवा यांच्याकडे गेले. श्री लालगीर महाराजांनी एकदा प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याची दीक्षा दिली.
तेथे काही दिवस योग साधना करून पुनश्च ते टाकरखेड्यास आले. श्रमजीवी जीवनाची त्यांना विलक्षण आवड. ते टाकरखेड्याला आल्यावर गावकऱ्यांच्या शेताची राखण करण्याचे काम आपणहून व आवडीने करीत. त्यांचे बावळेपण पाहून त्यांचा आध्यात्मिक अधिकार मात्र लोकांच्या त्यावेळी लक्षात आला नाही. 1932 सालची गोष्ट. टाकरखेड्यास कै गोविंदराव कडूंच्या माझघरात श्री संत मायबाईची एक नामसमाधी आहे. तिचा वार्षिकोत्सव मे महिन्यात असे. कायदेभंगाच्या काळातील एका उत्सवात श्री तुकडोजी महाराजांचे खंजेरी भजन आयोजित करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील त्या गल्लीतून श्री लहानूजींचा फेरफटका झाला. 2 संतांची दृष्टादृष्ट झाली. दोघेही श्री संत आडकोजींच्या कृपाप्रसादाने वाढलेले. राष्ट्रसंतांपेक्षा लहानूजी वयाने सुमारे 25 वर्षांनी मोठे. लहानूजी बाह्यातकारी जरी अनोरणीयान भासले तरी अंतर्यामी कसे महतो महियाम आहे हे राष्ट्रसंतांनी त्या दिवशी प्रथमच गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा यथार्थ परिचय त्यांनी टाकरखेड निवासियांना करून दिला. पुढे स्वेच्छेने श्री लहानूजी महाराज गोविंदराव कडूंच्या गोठ्यात राहू लागले. श्री गोविंदराव हेच त्यांचे आद्यनिष्ठ भक्त. तत्पूर्वी त्यांच्या दर्शनार्थ त्यांचे समवयस्क मित्र वरखेडचे श्री दौलतराव बेलूरकर, श्री शेषरावजी बोके व आर्वीचे अध्यापक सत्यमार्ग प्रदीपकार कै बाळकृष्णपंत पाबळे हे जात असत. लहानूजींची साधकावस्था या सर्वांनी पाहिली होती. त्यांचे गोठ्यातील जीवन कसलेल्या कास्तकाराचे असे. त्यांना श्री कडूंच्या घरचे भोजनाचे ताट येई. जेवण झाल्यावर आपले ताट ते स्वतः स्वच्छ करीत. एकदा दोन्ही हात दोराने घट्ट बांधून ठेवून घेऊन त्यांनी अलौकिकपणे जेवण केल्याची गोष्ट सर्वांनी अनुभवली आहे. त्यांची वाणी अस्सल वऱ्हाडी होती. त्यांचा वेशही वऱ्हाडी कास्तकारासारखा, शेतकऱ्यासारखा असे. धोतर, पांढरा सदरा व पांढरी टोपी ते वापरीत. त्यांच्या या सर्वसामान्य दर्शनाने प्रथमतः त्यांची अलौकिकता येणाऱ्या लोकांना मुळीच जाणवत नसे. एखाद्या श्रमशील कृषकाच्या सवयीच त्यांना अखेरपर्यंत होत्या. श्री लहानूजी महाराजांना सद्गुरु कृपाप्रसाद लाभला तो वरखेड निवासी शिवस्वरूप श्री आडकोजी नाथांचा. त्यांची कायाक्लेशात्मक यौगिक साधना अत्यंत कठोर होती. शिवस्वरोदय हे त्यांच्या साधनेचे नाव. आपल्या सद्गुरूंना ते नेहमी म्हणायचे की मला आपणासारखे करून टाका. त्यांचा हा हट्टच असे आपल्या गुरुदेवाजवळ. आणि मग परब्रह्मस्वरूप आडकोजींनी एकदा त्यांना आशीर्वाद दिला. श्री लहानूजींच्या गुणवर्णनपर केलेल्या स्तवनामृत ग्रंथात याचे वर्णन आहे. म्हणती तुम्हा सम मज करा, तू मोक्ष सुखाचा दातारा, न सोडी हा चरण सहारा, कृपा प्राप्त होईपर्यंत. दिले समर्थांनी वरदान, होशील तू मज समान, दिगंती होईल तुझा मान, तुझ पूजतील ईश्वर भावे. भावी संत मंडळात तू मार्तंड, तुझे जीवन होईल उदंड, कार्यही घडेल फार गगनाहुनी थोरते. सद्धर्माचा प्रसारणी प्रचार करण्याचे श्री लहानूजींचे कार्य टाकरखेड्यात बसूनच त्यांनी अखेरपर्यंत केले.